मित्रांनो, तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा। पोलिसांची गळचेपी बघा कोणत्या पद्धतीमध्ये चालू आहे। एका माणसाला ज्याला स्लिप डिस्कचा इतका गंभीर त्रास आहे, त्याला रस्त्यात पोलीस गाडी थांबवतात, नरड दाबून अमानुषपणे उचलून पोलीस गाडीत टाकलं जातं। गोष्ट करते रविराज साबळे पाटील यांची। ते पोलिसांना सांगत होते की माझा काहीच दोष नाहीये, मी फक्त विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी जातोय, मी सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतला नाहीये। तरीही पोलिसांनी त्याची एक गोष्ट ऐकून घेतली नाही। या माणसाचा आवाज दाबण्यासाठी 2 महिन्यापूर्वीच यांची 2 मिलियन फॉलोअर असलेली मुख्य इंस्टाग्राम आयडी आणि फेसबुक पेज अचानक बंद केलं होतं, तरीही तो माणूस गप्प बसला नाही। ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचार विरोधात गाव तिथे टीम गब्बर उभी करणारा आणि दिल्लीतल्या नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांच्या पाठीशी उभा राहणारा हा शेतकरी पुत्र आज थेट पोलिसांच्या कोठडीत आहे। एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराने ग्रामपंचायतीपासून ते थेट मंत्रालयापर्यंत सरकारला आणि प्रशासनाला प्रश्न विचारले, म्हणून त्याचा असा गळा घोटला जातोय। पण थांबा, खरी गोष्ट इथे संपत नाही। या अटकेच्या बंद केलेल्या आयडींच्या आणि दाबलेल्या आवाजाच्या मागे एक असा भयानक राजकीय आणि कॉर्पोरेट खेळ दडलाय, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। आज आपण या प्रकरणाच्या शेवटच्या थरापर्यंत जाणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गावकुसात वादळ निर्माण केलंय। आज सोशल मीडिया उघडून पाहिलं तर प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच प्रश्न आहे, आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे की हुकुमशाही सुरू झाली आहे? रविराज साबळे पाटील हे नाव आज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक गावाला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला माहितीये। एक असा तरुण ज्याने शेतात राबून आपली ओळख निर्माण केली, एक यशस्वी कृषी उद्योजक म्हणून नाव कमावलं आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या बळीराजावर, ग्रामपंचायतीतल्या सामान्य माणसावर किंवा तरुणांवर अन्याय झाला, तेव्हा सत्तेत बसलेला नेता कितीही शक्तिशाली असो, त्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारले। पण मित्रांनो, आज घडलंय काय? दिल्लीतील नीट पेपर लीक प्रकरणाच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविराज साबळे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते। पण ते मुंबईत पोहोचण्याच्या आधीच वाटेतच प्रशासनाने त्यांना घेराव घातला। ज्या माणसाला पाठीचा आजार आहे, स्लिप डिस्कचा प्रचंड त्रास होतोय, त्याला मान धरून, नरड दाबून अमानुषपणे उचलून पोलीस गाडीत डांबण्यात आलं। सकाळपासून ते उपाशीपोटी पोलीस ठाण्यात बसून आहेत। पण विचार करा, एका सामान्य शेतकरी पुत्राला, एका तरुणाला मुंबईला जाण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाला इतकी घाई का झाली? सरकारला रविराज साबळे पाटील यांची इतकी भीती का वाटते? मित्रांनो, रविराज साबळे पाटील यांची ही लढाई फक्त शहरापुरती किंवा मोठ्या राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नाहीये। त्यांची खरी ताकद रुजलेली आहे महाराष्ट्राच्या गावकुसात। गावातल्या सामान्य शेतकऱ्यांचे हक्क, रोजगार सेवकांची चाललेली मनमानी आणि ग्रामपंचायत स्तरावर होणारा प्रचंड भ्रष्टाचार या विरोधात रविराज यांनी सातत्याने सोशल मीडियावरून रान उठवलं। जेव्हा त्यांनी पाहिलं की ग्रामपंचायतीमध्ये योजनांच्या नावाखाली लाखो रुपयांचा गोलमाल होतोय, अधिकारी आणि स्थानिक पुढारी जनतेला विसरून फक्त स्वतःचे खिसे भरत आहेत, तेव्हा त्यांनी एक ऐतिहासिक संकल्पना सुरू केली, गाव तिथे टीम गब्बर। हो, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि गाव पातळीवर पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी गावोगावी तरुणांना एकत्र आणून टीम गब्बर उभी केली। विविध ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचाराचे व्हिडिओ बनवून अधिकाऱ्यांना थेट जाब विचारणं, रोजगार सेवकांच्या मनमानी विरुद्ध शेतकऱ्यांना एकत्र करणं, यामुळे स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचारांचे धाबे दणावले होते। पण जेव्हा तुम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भ्रष्टाचारावर हात घालता, तेव्हा यंत्रणा तुमच्या पाठीमागे हात धुवून लागते आणि हेच रविराज साबळे यांच्या बाबतीत घडलं। आता वळूयात 20 तारखेच्या त्या भयानक घटनेकडे। देशात लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष दिवसरात्र एक करून नीट परीक्षेची तयारी करतात। एका शेतकरी कुटुंबातील मुलगा जेव्हा शहरात जाऊन शिकतो, तेव्हा त्याच्या बापाची जमीन गहाण पडलेली असते। पण जेव्हा समजतं की पेपर फुटलाय, मेरिट विकलं गेलंय, तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कसा चुराडा होतो याचा विचार कधी सत्तेत बसलेल्यांनी केलाय का? 20 तारखेला जेव्हा हेच अन्यायग्रस्त तरुण रस्त्यावर उतरले, तेव्हा प्रशासनाने त्यांच्याशी काय व्यवहार केला? आंदोलक विद्यार्थ्यांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या,
तरुणींना ओढून तढून नेण्यात आलं, कपडे फाडून मारण्यात आलं, काही तरुणांना विजेचे करंट देण्यात आले. जेव्हा ही बातमी रविराज साबळे यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा ते शांत बसू शकले नाहीत. त्यांनी थेट मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. पण सत्ताधाऱ्यांना ठाऊक होतं, टीम गब्बरचा हा नेता जर मुंबईत पोहोचला तर हा वणवा संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच त्यांना रस्त्यातच रोखण्यात आलं. पण मित्रांनो, रविराज साबळे पाटील यांना आज अचानक रोखण्यात आलंय असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. त्यांचा आवाज दाबण्याची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. आजच्या 21व्या शतकात जर तुम्हाला एखाद्या माणसाचा आवाज पूर्णपणे दाबायचा असेल तर काय करावं लागतं? आजच्या काळात माणसाचा डिजिटल गळा घोटला जातो. रविराज साबळे पाटील यांचं सर्वात मोठं हत्यार कोणतं होतं? त्यांचा सोशल मीडिया. त्यांची तब्बल 20 लाख फॉलोअर्स असलेली मुख्य इंस्टाग्राम आयडी आणि अधिकृत फेसबुक पेज, जिथून ते थेट जनतेशी संवाद साधायचे आणि भ्रष्टाचार उघडा पाडायचे. पण साधारण 2 महिन्यांपूर्वी काय घडतं? त्यांची ती 20 लाखांची मुख्य आयडी आणि फेसबुक पेज अचानक ब्लॉक होतं. ब्लॉक काय होतं? त्याच्यात बॅन केलं जातं त्याला. विचार करा, एका रात्रीत 20 लाख लोकांपर्यंत पोहोचणारा मंच गायब केला जातो. कारण सत्तेला आधीच ठाऊक होतं की हा माणूस सोशल मीडियावरून क्रांती उभी करू शकतो. पण तरीही जेव्हा रविराज थांबले नाही तेव्हा ते पर्यायी आयडीवरून आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढत राहिले. तेव्हा शेवटी काय केलं गेलं? शेवटी आज त्यांना अमानुषपणे अटक करून जेलमध्ये टाकलं गेलं. आज डिजिटल मीडिया बॅन करायचा आणि तरीही माणूस झुकत नसेल तर त्याला थेट शारीरिक दृष्ट्या उचलून डांबायचं, ही कसली लोकशाही आहे? पण तुम्ही विचार करत असाल, रविराज साबळे यांच्यावर ही पहिलीच कारवाई आहे का? तर याचं उत्तर आहे मुळीच नाही. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बेकायदेशीर जमिनीचे आरोप केल्यावर बावनकुळे यांनी रविराज यांना आधी 25 कोटी आणि नंतर 30 कोटी अशी एकूण 55 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली. सोबतच नागपूरच्या कोर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याने पण मन भरलं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या बायकोच्या थ्रू त्यांच्यावर विनयभंगाची केस टाकली. त्यानंतर ओंकार उद्योग समूह आणि प्रसिद्ध उद्योगपती बाबूराव बोत्रे पाटील यांच्या साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांची थकलेली ऊसाची बिलं आणि कामगारांच्या पगारावरून रविराज यांनी आवाज उठवला. तिथेही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आज घडीला रविराज यांच्यावर महाराष्ट्रात तब्बल 17 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये FIR नोंदवले गेले आहेत. जेव्हा अजितदादांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची FIR नोंदवली गेली नाही, पण या हरामखोर लोकांनी त्याच्यावर 17 गुन्हे दाखल केले. आणि या संघर्षात सर्वात मोठा स्फोट तेव्हा झाला जेव्हा रविराज यांना थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा फडणवीस यांच्या मागे लागले. फडणवीस साहेब, CID आणि पोलिसांमार्फत छक्के चाळे करण्यापेक्षा समोरासमोर येऊन भिडा. रोज नोटिसा काय देता? माझ्या घराची रेखी काय करता? काय आहे आमच्याकडे? सामान्य माणूस म्हणून जगतोय आम्ही. दम असेल तर समोरासमोर चर्चा करा आणि मग ठरवूया लायकी. फडणवीसांनी मला संपवण्याचा कट रचलाय. मला मारून टाका, पण जीवात जीव असेपर्यंत मी प्रश्न विचारणारच, कारण मी शेतकऱ्याची औलाद आहे. क्रांती घडवूनच देह ठेवणार. हे वाक्य आहेत रविराज साबळे पाटील यांचे. आज रविराज साबळे पाटील तुरुंगात आहे. त्यांच्या पाठीचा त्रास वाढलाय. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स बॅन आहेत. पण या देशातला सामान्य नागरिक म्हणून आज आम्ही सरकारला आणि प्रशासनाला 5 थेट आणि रोखठोक प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्न असा की ज्या माणसाला स्लिप डिस्कचा गंभीर आजार आहे त्याला कोणत्याही कायदेशीर नोटीस न देता पोलिसांकडून नरड दाबून गाडीत कोंबणं हा कोणता कायदा आहे? ही कायद्याची अंमलबजावणी आहे की पोलिसांच्या बळाचा गैरवापर? दुसरा प्रश्न, 20 तारखेला नीट पेपर लीक घोटाळ्याविरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर अश्रुधूर फोडणं, तरुणींचे कपडे फाडून त्यांना मारणं, मुलांवर अत्याचार करणं, पुरुष पोलिसांकडून मुलीला मारणं, ही सरकारची तरुणांशी वागण्याची पद्धत आहे का? विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का होतोय? तिसरा प्रश्न, गावातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या गाव तिथे टीम गब्बर या मोहिमेची आणि ग्रामपंचायतीतील रोजगार सेवकांच्या मनमानीची चौकशी करण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्या शेतकरी पुत्रावर 17 FIR दाखल करून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न का केला जातोय? चौथा प्रश्न, एखाद्या माणसाचे विचार किंवा आरोप आवडले नाहीत तर न्यायालयात खटला चालवण्याऐवजी त्याचे फॉलोअर्स असलेली सोशल मीडिया आयडीज बॅन करून डिजिटल आवाज का बंद करण्यात आला? सत्ताधाऱ्यांना सत्याची इतकी भीती का वाटते? आणि पाचवा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे लोकशाहीत प्रश्न विचारणं गुन्हा आहे का? जर शेतकऱ्याच्या पोराने जमिनीचे गैरव्यवहार, ऊसाची थकलेली बिलं आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले
तर त्याला थेट संपवण्याचा कट रचला जातोय असा आरोप करावा लागत असेल तर या राज्यात लोकशाही जिवंत आहे की हुकुमशाही सुरू झाली आहे. शेवटी एकच सांगायचंय, इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा दडपशाही वाढते तेव्हा तेव्हा क्रांतीचा जन्म होतो. 2 महिन्यांपूर्वी त्यांची खाती बंद केली असतील, आज त्यांना शारीरिकदृष्ट्या जेलमध्ये टाकलं असेल, पण रविराज साबळे पाटील यांनी आणि टीम गब्बरने उपस्थित केलेले प्रश्न आजही महाराष्ट्राच्या हवेत गुंजत आहेत. मित्रांनो, आम्ही विचारलेल्या या 5 प्रश्नांवर तुमचं काय मत आहे? रविराज साबळे यांच्यावर झालेली ही अटक आणि विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मला नक्की कळवा. मला तुमची मतं वाचायला नक्की आवडतील. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि प्रत्येक शेतकरी पुत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. आणि अशाच विश्लेषणात्मक आणि सडेतोड घटना जाणून घेण्यासाठी बघत राहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद. जय जवान, जय किसान.